सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की होळी आहे. अशीच ही होळीची राख शुभ असते की अशुभ असते हेच आपण बघणार आहोत. आजचं थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल. अशी मान्यता आहे की नवविवाहित वधूने म्हणजे नववधूने पेटती होळी बघायची नसते. हे कितपत माहीत आहे तुम्हाला? आणि खरंच हे माहीत आहे तर तुम्ही हे मान्य करता का? कारण आपण सगळं जुनं वर्ष, सगळी बाधा जाळत असतो थोडक्यात. जळणाऱ्या शरीराचे प्रतीक आहे होळी. म्हणूनच नववधूला ही पेटती होळी बघू नये असं सांगितलं जातं. त्यातच सासरची पहिली होळी तर कधीच बघू नये पेटती होळी. होळीची राख ही खरंच पवित्र असते का हो? खरंच या राखेमुळे काही चमत्कार होतात जीवनामध्ये? जर होत असतील तर ते कशा प्रकारे? कुणी सांगतात की ही राख अजिबात घरी आणू नका, तर कुणी सांगतात ही राख आणली की घरात रोगराई नष्ट होते, पैसाच पैसा येतो, बरकत होते. या सर्व गोष्टी कितपत खऱ्या आणि कितपत खोट्या हे तर प्रत्येक जणांना स्वतःचा अनुभवच सांगू शकतो. ही राख किंवा ही भस्म तुम्ही कधी घरी आणायची आहे व कसा याचा वापर करायचा आहे, काय नेमकं करायचं आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. अनेक संभ्रम आहेत, अनेक गैरसमज आहेत, अनेक समज आहेत, तर याचं क्लिअरिफिकेशन आजच्या आपल्या या व्हिडिओमधून आपण करणार आहोत. अनेक जणांनी ग्रंथांमध्ये, पुरातन शास्त्रांमध्ये जे काही लिहून ठेवलं आहे त्याचा वापर करून प्रत्येक गोष्टींमध्ये जीवन सुखकर करण्यासाठी त्याचा फायदा करून घेतलाय. तर आपण सुद्धा ही राख निर्मळ अंतकरणाने, पवित्र मनाने, पवित्र भावनेने जर कपाळी लावली, घरी आणली तर काय वाईट आहे? पण ही राख आणायचा नियम आहे. आपण जेव्हा होळीची पूजा करतो, होळी दहन झालीये त्याच दिवशी तुम्ही तेथेच पूजा करताय, उपाय करताय, फेऱ्या प्रदक्षिणा घालताय व पेटती राख लगेचच ताटात उचलून घेऊन येतात. असे बरेच जण करतात. ही खरंच खूप चुकीची पद्धत आहे. होलिका माता एक राक्षसी होती थोडक्यात. या आगीमध्ये स्वतः ती दहन होत आहे, स्वतः जळत असते भक्त प्रल्हादाला घेऊन, बरोबर? त्यामुळेच ती एक प्रकारची चिता असते होळीच्या त्या दिवशी. त्यामुळे वाईटाचा अंत व चांगल्याचा विजय झाला या कारणामुळे ती राख पवित्र होते. ती होली दहन होलिका माता शांत झाली. दहन झाल्यानंतर साक्षात देवाने देखील प्रल्हादाला वाचवलेले आहे. पौराणिक कथेत अनेक अनेक गोष्टी आपल्याला होळीच्या बद्दल, या राखेबद्दल ऐकायला वाचायला मिळतात. आपल्या शास्त्रोक्त ग्रंथांच्या कथनानुसार जेव्हा होळी दहन होते म्हणजेच ज्या दिवशी ती पेटवली जाते त्याच्या दुसऱ्या दिवशी जी राख शांत होते ती तुम्ही घरी आणू शकता. एका सुती वस्त्रामध्ये ती टाकून गाळून घेऊन त्याचं जे प्युअर भस्म निघेल ते भस्म तुम्ही स्वतःच्या कपाळी लावू शकता, अशी शास्त्रामध्ये मान्यता आहे. भक्त प्रल्हादाची चरणधूळ म्हणून आपण ही घरी आणली तर काय हरकत नाहीये, बरोबर? कारण यामध्ये आपण जे उपाय करत असतो, कुणी आपल्याला जबरदस्तीने तर हे उपाय करायला सांगितलेले नसतात किंवा कोणता विधी नियम नाहीये. चमत्कार होईल एवढे पैसे द्या, ही राख घेऊन जा, असा काही भाग नाहीये. फक्त भाग आहे श्रद्धेचा, विश्वासाचा. याचा कोण किती व कसा फायदा करतो किंवा कोण कसा गैरसमज पसरवतो हे प्रत्येकाने आपापल्या मतानुसार ठरवले पाहिजे. साध्या सोप्या सरळ उपायाने जर काही शक्य होत असेल, चांगलं होत असेल तर करायला काहीच हरकत नाही. असो, तुम्ही होळीची राख दुसऱ्या दिवशीच आणायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून आंघोळ करून होलिका मातेच्या इथं पाण्याचा एक लोटा घेऊन जायचा छोटासा, पाणी तिथे शिंपडायचं 3 वेळा आणि त्यानंतर ही राख घेऊन यायची आहे तुम्ही एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये किंवा पिशवीमध्ये. त्याच दिवशी कुणीही राख आणायची नाहीये. ज्याप्रमाणे चिताभस्म भगवान शंकरांना प्रिय आहे त्याचप्रमाणे ही राख देखील चिताभस्म सारखी चमत्कारिक मानली गेलेली आहे शास्त्रामध्ये. ही राख मिश्रित पाण्याचा अभिषेक
भगवान शंकराच्या पिंडीला केला असता, ही भस्माप्रमाणे लावली असता पत्रिकेतील राहू केतूचा त्रास दूर होतो, लक्षात घ्या. आणि भगवान शंकरांना देखील आपण ही अर्पण करू शकतो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले की वस्त्र गाळ करून हिचं प्युअर चिताभस्म टाईप भस्म काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर याचा आपण कपाळी आपला उपयोग करू शकतो लावण्यासाठी. चला तर मग आणखी आपण बघूया की काय आपण या भस्माने उपाय करू शकतो. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही स्तुतीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असताल तर जरूर सबस्क्राईब करा. अशा आपल्या नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. चला तर मग बघूया. आता ज्या लोकांना बघा त्वचेचे खूप आजार असतात, स्किन ट्रीटमेंट चालू आहे, अशा सर्वांनी होळीची राख घेऊन या. जिथे त्रास आहे किंवा ज्या शरीराच्या भागावर तुम्हाला त्रास आहे तिथे रोज थोडी थोडी ही लावायची आहे. अशी मान्यता आहे की ही होलिका मातेची चिताभस्म राख जिचा शरीराला स्पर्श होताच शरीरातील दूषित घटक शोषून घेण्याची ताकद या राखेमध्ये असते. सगळे दूषित निगेटिव्ह ज्या ताकद आहेत, वाईट शक्ती आहेत, शोषून घेते ही. त्यामुळेच याचे लेपन केल्याने अनेक प्रकारचे चर्मरोग नष्ट होतात असे सांगितलेले आहे. म्हणूनच बघा आपण धुलीवंदन या होळीच्या राखेनेच खेळायचो, तिथेच पाणी वगैरे तापवायचो, आंघोळ केल्या जात असे तिथे, बरोबर. पण आता आता कालमान्यतानुसार किंवा आता ह्या गोष्टी नाही पाहायला भेटत आपल्याला. ही राख आपण घरी आणून अंघोळीच्या आधी लावा, मग स्नान करा. घरामध्ये जर खूपच भीतीदायक वातावरण असते, नेहमी काही ताणतणाव असतो, चिडचिड असते, काही भास होत असतील, निगेटिव्हिटी जाणवत असतील, तर ही राख घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्ही टाका, थोडी थोडी ठेवा आणि शिंपडायची आहे ही राख आपल्याला. ही राख कशी शिंपडायची, जी मी तुम्हाला बघा मॅजिक वॉटर सांगितलेलं आहे, त्या मॅजिक वॉटर बॉटलमध्ये थोडीशी ही राख तुम्ही ऍड करा स्प्रेमध्ये. स्प्रे जर तयार केला नसेल तर तुम्ही तो स्प्रे जरूर तयार करा. तो खूप छान स्प्रे तुम्हाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देण्यासाठी खूप त्याचा वापर छान आहे. जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्कीच तुम्ही पहा, कारण त्याच्या वापराने नियमित जो वापर करतो त्याला निगेटिव्हिटी पासून नक्कीच सुटका मिळते व असल्या वाईट गोष्टी पळवून लावायला मदत होते. घरात टिकतच नाहीत अशा गोष्टी. मग बघा कसे पॉझिटिव्ह वातावरण राहील तुमच्या घरामध्ये रोजच्या रोज. आग्नेय कोपऱ्यामध्ये एका छोट्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यात ही राख तुम्ही भरून जर ठेवलीत ना, वर्षभर ती हलवायची नाही, तर वर्षभर कधीच तुम्हाला धनाची कमतरता भासणार नाही. कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैशाचा ओघ हा मिळत राहणार आणि धनाची कमतरता कधीच भासणार नाही. एवढा चमत्कारिक प्रभाव या राखेचा पाहायला मिळतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका वाटीमध्ये ही राख घ्यायची, त्यात पिवळी मोहरी आणि खडे मीठ टाकून ही वाटी मेन एंट्रन्सला ठेवायची. वाईट दुष्ट शक्तींच्या प्रभावापासून सुटका मिळते आणि वाईट दुष्ट शक्ती आपल्या घराच्या आसपास फिरकत नाही. पैशांची चणचणही दूर होते. त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी ही राख आणून पुरुषांनी कपाळावर लावायची आहे आणि स्त्रियांनी आपल्या गळ्याच्या इथं तिलक करायचा आहे. सोबतच प्रत्येकाला या राखेची एक एक पुडी बांधून आपल्या जवळ पर्समध्ये, पाकिटामध्ये, बॅगेमध्ये ठेवायला द्यायची आहे. लहान मुलांना वाईट नजरेचे दुष्ट काही त्रास होत असतील तर एका ताईतमध्ये किंवा चांदीच्या ताईतमध्ये हा राखेचा जो आहे तो छोटासा पुडी बांधून ताईत बनवून गळ्यात बांधायचा आहे. यामुळे दुष्ट वाईट शक्त्यांपासून रक्षण तर होतेच, शिवाय लोकांची जी नजर असते, नजर लागली आपण म्हणतो, तर ती देखील दूर होते. आणि तसेच जर तुमचे दुकान आहे, ऑफिस आहे, तर त्या देखील ठिकाणी तुम्ही एका लाल कापडामध्ये ही राख बांधून मुख्य दरवाजावर किंवा मेन एंट्रन्सला ऑफिसच्या ती बांधायची आहे लाल कापडामध्ये, पोटली टाईप. ऑफिसच्या तिजोरीत देखील तुम्ही ठेवायची आहे. तर असे आहे आपल्या होलिकेचे जे राखेचे चिताभस्माचे जे उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगितले. यातलं जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता आणि राखेबद्दलचे घरी आणणे न आणणे ही जी क्लॅरिटी आहे, हा संभ्रम मी माझ्या पद्धतीने दूर करायचा प्रयत्न केलाय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा.
सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.